नमस्कार. मी डॉक्टर संदीप कारले, बालरोग तज्ञ असून परभणी येथे कार्यरत आहे. आज आपण एच-पी-व्ही लस अर्थात ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस व्हॅक्सिन याविषयी चर्चा करणार आहोत. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस नावाचे विषाणू असतात आणि त्याच्या 200 पेक्षा अधिक उपजाती आहेत. त्यातील 30 ते 40 उपजाती अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि ह्या सर्व उपजाती बहुतेक करून लैंगिक संबंधातूनच पसरतात आणि ह्या विषाणूंमुळे स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होणं, मूत्रमार्गाचा कॅन्सर होणं, तसेच पुरुषांमध्ये संडास जागेचा अर्थात गुदमार्गाचा कॅन्सर होणं, तोंडामध्ये जिभेचा, गळ्याचा कॅन्सर होणं, असे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. हे विषाणू सुरुवातीला शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर फारसा त्रास देत नाहीत. परंतु ते शरीरामध्ये निद्रिस्त अवस्थेमध्ये पडून राहतात आणि 15-20 वर्षांनी हळू आपला प्रभाव दाखवतात आणि कॅन्सर झाल्याचे पुढील काळामध्ये लक्षात येतं. आज भारतामध्ये 1,00,000 स्त्रियांमागे किमान 18 स्त्रियांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो आहे व वाढत्या लोकसंख्येमध्ये असंख्य स्त्रिया या आजाराला बळी पडून मरण पावत आहेत. त्यामुळे ह्याला टाळणं आवश्यक आहे आणि हे टाळण्यासाठी आज आपल्याकडे एच-पी-व्ही लस अर्थात ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस व्हॅक्सिन ही गुणकारी लस उपलब्ध आहे. आपलं बाळ 9 वर्षाचं झाल्याच्या नंतर प्रत्येक मुला आणि मुलीला ही एच-पी-व्ही लस दिली पाहिजे. 9 वर्ष ते 14 वर्ष या काळामध्ये या लसीचे 2 इंजेक्शनं आपल्याला 6 महिन्याच्या अंतराने द्यायचे आहेत. तर 14 वर्षापेक्षा अधिक वयाच्या मुला-मुलींमध्ये 3 डोस म्हणजे सुरुवातीला एकदा 2 महिन्यांनी आणि 6 महिन्यांनी असे 3 प्रकारचे इंजेक्शन आपल्याला देणे आवश्यक आहे. आपलं म्हणजे लग्न जरी झालं असेल तरी 28 वर्षापेक्षा लहान वयाच्या सर्व पुरुषांनी तसेच स्त्रियांनी हा डोस घेणं आवश्यक आहे. ही लस सध्या सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध आहे व खाजगी दवाखान्यातही उपलब्ध आहे. परंतु मध्यंतरी काही WhatsAppवर चुकीची माहिती पसरल्यामुळं खूप लोकांनी ही लस घेण्यास विरोध केलेला आहे. बऱ्याच लोकांनी शाळांमधील अभियानामध्ये आपल्या मुलींना ही डोस दिलेला नाही. परंतु मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसारच ही लस जगभरामधील 80 देशांच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये दिली जाते व आपल्या भारत देशामध्ये नुकतीच राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये लस आलेली आहे. त्यामुळे मी सर्व पालकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या 9 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या तरुण मुला-मुलींना एच-पी-व्ही लस अर्थात ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस व्हॅक्सिन देणे आवश्यक आहे व आपण ही लस जरूर द्या. तर आयुष्यभरासाठी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होणं किंवा गुदमार्गाचा, तोंडातील विविध प्रकारचे कॅन्सर होणं यांचा धोका पत्करण्यापेक्षा एच-पी-व्ही लस अर्थात ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस व्हॅक्सिन देणे केव्हाही उत्तम. व्हिडिओ कसा वाटला किंवा आपल्याला इतर कुठल्या विषयावर मार्गदर्शन हवे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.